तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे बाबा महाकाल यांच्या नगरीमध्ये उज्जैन मध्ये। खूपच गर्दी आहे आज, तर खूपच गर्दी आहे बघा ना। खूपच गर्दी आज। आणि बघा तिकडे आहे आपल्या महाकालांचं मंदिर, खूपच दिसतं आपल्याला तिथे। आजी आणि मम्मी इथं बसलेले मस्त। बाबा आणि दादा इथं बसले आणि इथं बघा मस्त एकदम भारी व्ह्यू आहे डायरेक्ट महाकाल नगरी मध्ये, उज्जैन मध्ये। इथं मस्त तलाव आहे आणि त्या साईडला आपलं महाकाल उज्जैन महाकालांचं मंदिर आहे। इतकं सुंदर दिसतंय ना ते खूपच, आणि इथले दिवे पण एकदम भारी आहे, एकदम निसर्ग भारी आहे इथला। आता आम्हाला हा ब्रिज चढून जायचा आहे। किती सुंदर ब्रिज आहे बघा, एकदम लाईटांनी सजवलेला आणि लाईटांचे रिफ्लेक्शन पण एकदम भारी वाटतंय इथे पाण्यामध्ये। किती भारी वाटतंय ना, इतकं सुंदर वाटतंय ना हे पाण्यातलं रिफ्लेक्शन खूपच। डॉगेश भाई मस्त झोपला इथं। ते लाईट खूपच एकदम जबरदस्त वाटतंय वो, पण हे लाईट वगैरे ब्रिजवरची लाईट एकदम जबरदस्त आहे आणि तिथली लाइटिंग ते एकदम जबरदस्त आहे मंदिराची वगैरे। किती सुंदर निसर्ग आहे बघा, पाणी पाणी मस्त आहे। तिकडे तर बघा सगळं गोल्डन गोल्डन वाटतंय, बस की सोनेरी सोनेरी। मित्रांनो आता आपण आलेले मंदिराच्या जवळ। आता आपण तिथे ते भक्त निवास आहे ना मित्रांनो, महाकालेश्वर भक्त निवास, त्याच्या समोरच एक कॉरिडॉर म्हणून आहे, ते बघू। मग आपण महाकालेश्वरांचं दर्शन करायला जाऊ। हे बघा किती सुंदर असे लाईट लावलेले इथे मस्त मंदिराला वगैरे। आज खूपच गर्दी मित्रांनो, शुक्रवार असल्यामुळे, म्हणजे शुक्रवार आहे तरी पण इतकी गर्दी बघा, किती गर्दी, खूपच गर्दी आज। गर्दी खूपच आहे मित्रांनो, गर्दी गर्दी। ओ वाव, किती सुंदर आहे बघा, आकर्षक आहे, किती सुंदर आहे बघा। हे खांब्यांवरती पण एकदम सुंदर कलाकृती साकारलेली आहे आणि सर्व नाही का ते हँडमेड बनवलेले आहे दगडापासून। किती सुंदर आहे ना। जो कॉरिडॉर आहे ना मित्रांनो,
हा इतका मोठा आहे आणि मंदिर कॉरिडॉर वगैरे सगळं इतकं मोठं आहे. हा भाग इतका मोठा आहे. मित्रांनो, तुम्हाला तर हे झाड तर माहितीच असणार कशाचं आहे. इतके छोटे छोटे कैऱ्या लागल्या बघा त्याला. आंब्याचं झाड आहे, आंब्याचं. किती छोटे छोटे कैऱ्या लागलेल्या. मस्त असं वाटतंय की तोडून खाऊनच घ्यावा. थोड्याशा अजून मोठ्या असताना त्या ते खाऊनच घे तुम्ही. हाँ जी ज़्यादा कर दे रही। हाँ उधर सही आएगा। मित्रांनो, आता आपण चाललेलो आपल्या उज्जैनचे महाकाल त्यांचं दर्शन करण्यासाठी. आरती जर असेल तिथे चालू तर आपण आरती पण अटेंड करू. खूपच भारी मजा येणार आहे. गर्दी तर बघा किती गर्दी आहे. पाहिलं हे बाई इथे बसले रे. अनमोल लाइन पे ही बोला था।
मित्रांनो आता आम्ही लाईनीतून निघाले इधर घूमना आज बेटा देखो देखो उठा के को बिठा दो एक जगह खड़े हो गए टाइम पास कर आरती मध्ये येईल बरं जबरदस्त मध्ये आरतीला ये लोग बगल से लग रहे आदि आगे चला अरे अरे उज्जैनला महाकाल बाबांच्या मंदिराच्या बाजूला कॉरिडॉरमध्ये इतका सुंदर सुंदर अशा मूर्त्या आहेत ना. आपली गणपती बाप्पांची मूर्ती एक से एक मूर्त्या आहेत बघा ना. म्हणजे पूर्ण एक अख्खा ब्लॉग बनून जाईल मूर्त्यांवरती. एक अशा मोठ्या मोठ्या अशा मूर्त्या आहेत देवांच्या.
पूर्ण इकडे असं मग मोठी होईल. तर मित्रांनो आमचं आलं महाकालेश्वरांचं दर्शन झालं. तर तुम्हाला आजचा व्लॉग नक्कीच आवडलेला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय. नमः पार्वती पते लगाओ सुर की खबर लो दूर दूर की बम बोले काले बंके गोले गजानन कर ले आनंद सीताराम मना गाव मना दे